ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे हंसावरती बसून शारदे नेसुनी शुभ्र पातळ गळा घालून मुक्ता फळ कटी कंबर पट्टा बसून शारदा मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे हंसावरती बसून शारदे तीच ही कोण तीच ही आपण जिला शारदा शारदा म्हणतो ना माता सरस्वती शारदा आधाताल ऐक ना माता सरस्वती शारदा विद्यादानी दयानी दुःखहरणी जगत जननी माता सरस्वती शारदा माता सरस्वती शारदा माता सरस्वती असं तुम्हाला आवडतंय ना पण हे पण तुम्ही म्हणता हे काऊन माझा झटके देते असं याला काय होतंय असं नाही ना होणार बोलो जय श्री राधे सर्वांनी म्हणा जय श्री राधे त्या सरस्वतीला दिसायला एवढी सुंदर होती काकू दिसायला सुंदर होती ब्रह्मदेवाचं मन आपल्या मुलीवर गेलं म्हणून तर ब्रह्मदेव संत मालिकेमध्ये कच्चा आहे मग ते मुलं नाव ठेवू लागले आपल्या बापाला आपली मुलगी कळाली नाही आणि मग आपले मुलं नाव ठेवतात म्हणून त्या ब्रह्मदेवाने ते शरीर त्यागलं आणि त्या ब्रह्मदेवाने जे शरीर त्याग केला ना ज्या शरीराचा त्याग केला ना सकाळी जे धुकं पडतंय ना धुकं ते ब्रह्मदेवाच्या शरीरापासून निर्माण झालेलं आहे सकाळी जे धुकं पडतंय ना ते ब्रह्मदेवाच्या शरीरापासून निर्माण झालेलं आहे आणि ब्रह्मदेवाच्या सावलीपासून कर्दम नावाचे ऋषी झाले आणि पुढे ब्रह्मदेवाने आपल्या शरीरापासून डाव्यास खांद्यापासून एका स्त्रीची निर्माण केलाय आणि एका उजव्यास खांद्यापासून एका पुरुषाची उत्पत्ती केलेली आहे यांचं नाव आहे मनु आणि शतरूपा आणि तेव्हापासून मैथुन सृष्टी निर्माण झालेली आहे बरं का अगोदर मंत्राने जपाने यज्ञाने असे मुलं होत होती आणि तिथून पुढे आपले पूर्वज मनु आणि शत्रुपेत बरं का मानवाचे पूर्वज आता शाळेत शिकवल्या जातं आपले पूर्वज माकडं असतात हो का पण जर आपले पूर्वज माकडं असते तर आता माकडं कमी आहेत का काय एखाद्या माकडाचा माणूस व्हावा ना पण आपले पूर्वज कोण आहेत मनु आणि शतरूपा म्हटले ओ सृष्टीची उत्पत्ती करा म्हणले उत्पत्ती करून ठेवायची कुठं म्हटले काय झालं म्हणले अरे त्या हिरण्याक्षाने पृथ्वी पाण्यामध्ये घेऊन गेलेले म्हटले आणि मग त्या होड्यामध्ये ब्रह्मदेवाला शिंक आली आणि ब्रह्मदेवाच्या नाकामधून भगवान वराह भगवंताचा प्रादुर्भाव झालेला बोल वराह भगवान की जय बघता बघता भगवंत असे वर गेलेले मोठे घनदाट असं भगवंताने असं विराट रूप धारण केलंय आणि जे समुद्रात उडी मारली महाराज हो आणि हिरण्याक्षाने जी पृथ्वी पाण्यामध्ये घेऊन गेलेला होता ना ती आपल्या दातावर घेतली भगवंत वर येऊ लागले आणि तेवढ्यामध्ये हा हिरण्याक्षाची नारदाची भेट झाली आता हा जरा शक्तीने मदमस्त झालेला होता तो म्हणला हो नारदजी कधी पाहिलं तर नारायणच म्हणत राहता दुसरं काही येतं की नाही तुम्हाला माझ्यासोबत कुस्ती खेळा म्हणे भांडण खेळा नारद म्हणले मला भांडण खेळता येत नाही मला लावता येतंय मला भांडण करता येत नाही मला लावता येतंय भांडण म्हणले तुझ्या अंगात खूप मस्ती आहे ना म्हटले बघ जा म्हटले तुझी पृथ्वी पाण्यात घेऊन गेलास ना तो एक वीर वरती घेऊन येत आहे जा म्हटले तुला लय भांडण खेळायचं ना दे ना वाद करायचा जा त्याच्याकडे आणि मग याने भगवंताचा रस्ता अडवला भगवंताचा रस्ता अडवल्यावर भगवंताने आपली वाट जराशी वाकडी केली म्हटले बाजूच्या गल्लीने जाऊ पुन्हा हा त्याही गल्लीत येऊन याने अडवलं कारण याच्यातून शिकलं पाहिजे प्रथमतः मूर्खाच्या नादी लागू नका त्याने जर आपला रस्ता अडवला तर आपली काय करा वाट जराशी बाजून करून घ्या
पण लय जास्त वेळ जर आडवा येत असेल तर मग 2-3 वेळेस झालं हा भगवंताला आडवा आला आणि भगवंताने एक वाक्य बोलला, म्हटले हो शुकर म्हणजे डुकरच तू, तुला काय युद्धाची माहिती आहे का काय? भगवंत म्हणले हो हो जा, तुझ्यासारख्या ग्रामसिंहाला भेटो का काय? म्हटले मी भेटो की काय? ग्रामसिंह म्हणजे कोण? कुत्रा, गावातला कुत्र. म्हणजे तुझ्यासारख्या कुत्र्याला भेटो की काय मी? आणि मग दोघांचं जे बोलावून हाताहातीवर आले काकू, त्यांचा वाद पेटला, युद्ध पेटलं. भगवंतानी एकाच प्रहारामध्ये काय केलेलं आहे, त्या वराहाचा, त्या हिरण्याक्षाचा काय केलेला आहे, वध केलेला आहे. बोल वराह भगवान की जय. त्या हिरण्याक्षाचा वध केलाय भगवंताने. काय केलेले, सृष्टीची स्थापना केली. तेवढ्यात बरी त्या विदुरजीने मैत्री ऋषीला विचारलं, म्हणले हा हिरण्याक्ष कोण आहे, याचा जन्म कसा झाला? म्हटले हा कश्यपाचे मुलं आहेत. कश्यपाला 13 पत्नी आहेत आणि त्याच्यातल्या 2 मुख्य आहेत. त्याचं नाव, एकीचं नाव आहे दिती आणि दुसरीचं नाव आहे आदिती. आणि पहिली जी दिती नावाची जी पत्नी आहे ना, हिने आपल्या मालकाकडं अवेळी संततीची मागणी केली होती. कोण्या वेळेला? तिन्ही सांजेच्या वेळेला. आणि शास्त्र सांगते तिन्ही सांजेच्या वेळेला 4 गोष्टी करू नका: आहार, निद्रा, स्वाध्याय आणि मैथुन. सायंकाळच्या वेळेला झोपायचं नाही, सायंकाळच्या वेळेला जेवण करायचं नाही, सायंकाळच्या वेळेला स्त्री संग करायचं नाही, आणि सायंकाळच्या वेळेला अभ्यास नाही करायचा, स्वाध्याय करायचा नाही, सायंकाळच्या वेळेला नामस्मरण करायचं. पण पत्नीचा हट्ट, महाराजांचा नाईविलाज झाला, दोघांचा संगम झाला. महाराजांनी शाप दिला पत्नीला, आपले मुलं चांगले निघणार नाही म्हणले, तुझ्या पोटी राक्षस जन्माला येते. आणि मग तिने क्षमा याचना केल्याच्या नंतर त्यांनी तिला उशाप दिला, तुझ्या पोटी राक्षस जन्माला येतील, पण त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंताला अवतार धारण करावं लागेल. आणि मग हे तेच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. विचारलं परीक्षिती सुखाचार्याला विचारतो आणि विदुरजी मैत्री ऋषीला विचारतात, म्हणले हे कोण होते? म्हणले हे भगवंताचे पार्षद होते. याचं एकाचं नाव आहे जय आणि दुसऱ्याचं नाव विजय. यांनी संकादिक ऋषीला भगवंताची भेट घेऊ दिली नाही म्हणून त्यांनी शाप दिला होता, हे भक्ताला भगवंताला भेटू देत नाहीत, तुम्ही राक्षस व्हाल. भगवंताने समजून घातली, अहो तुम्ही कशाला शाप दिला त्यांना, हे राक्षस होतील आणि तुम्हाला त्रास देतील ना, उशाप द्या म्हटले. म्हणले काय हरकत नाही, यांनी जर भगवंताची भक्ती केली तर 7 जन्मात यांचा उद्धार होईल, आणि यांनी भगवंताची विरोधी भक्ती केली तर 3 जन्मात यांचा उद्धार होईल. आता ते हिरण्याक्ष हिरण्यकश्यपून, आता हे जय आणि विजय विचार करू लागले, अरे भगवंताची भक्ती 7 वर्ष 7 जन्म करणं सोपं आहे का काय? बघा ना, सकाळी 4 ते 6 काकड झालं की ज्ञानेश्वरी पारायण झालं की भागवत झाले की कीर्तन झाले की जागर, पुन्हा काकडा. सोपं आहे का काय? ते म्हणले एवढं आपल्याच्याने होणार नाही, आपण विरोधी भक्ती, भगवंताला विरोध करायचा. आणि मग यांचे 3 जन्म झाले, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसरा शिशुपाल दंतवक्र आणि रावण कुंभकर्ण, असे 3 यांचे जन्म झाले. आता सृष्टीची रचना, सृष्टी स्थापित केलेली आहे, पृथ्वी स्थापित केलेली आणि सृष्टीची रचना सुरू झालेली आहे. आणि मग मनु आणि शत्रुपेचा संसार सुरू झाला आणि त्यांना 5 अपत्य झाले. 3 मुली झाल्या आणि 2 मुलं झाले. आकुती, देहुती आणि प्रसूती नावाच्या 3 मुली झाल्या, आणि प्रियव्रत आणि उत्तानपाद नावाची 2 मुलं झाली. आणि यापैकी एक जी मुलगी आहे ना, जी देहुती नावाची जी मुलगी आहे ना, ही ब्रह्मदेवाच्या सावलीपासून झालेले कर्दम ऋषी ना, यांना देण्यात आली. कारण ब्रह्मदेवाचं सांगण्यावरून कर्दम ऋषी तपश्चर्या करत होते का, मनासारखी पत्नी मिळावं म्हणून. बरं का काका, मनासारखी पत्नी मिळण्यासाठी पुण्य लागतं, संसाराला अनुकूल हे दोन्ही आहे बरं का. मनासारखा पती मिळण्यासाठीही पुण्य लागतं, आणि पत्नी मिळण्यासाठी एखाद्या मुलीला वाटत असेल ना, मला मनासारखा पती भेटावा, तिने रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ, या ग्रंथाचं पारायण करायचं. किंवा भागवतामध्ये एक श्लोक आहे, कात्यायनी महामाये महायोगिंधीश्वरी, या मंत्राचा जाप करायचा, मनासारखा पती मिळतो. नाही, जो पती मिळतो तो मनासारखाच असतो. तो म्हणतो आहे का नाही, जय देव जय देव जय माझी बायको.
तू जे सांगशील तेच मी ऐकतो. असा भेटतो ऐकायला. हा. मग कर्दमाने तपश्चर्या केली. कुठे तपश्चर्या केली? एक सरस्वती नदीचं काठ आहे. सरस्वती नदी जी वाहते ना, त्या सरस्वती नदीच्या काठावरती एक बिंदुसर नावाचं तीर्थ आहे. त्याला बिंदुसर तीर्थ नाव पडलंय कारण कर्दमाने भगवंताची तपश्चर्या केली आणि भगवंत प्रसन्न झाले. आणि प्रसन्न होऊन ती तपश्चर्या पाहून देवाच्या डोळ्यात पाणी आलं. पाण्याचा एक थेंब त्या ठिकाणी पडला आणि पाण्याला दुसरा एक शब्द शब्द काय आहे? बिंदू. आणि म्हणून त्याला त्या तीर्थाला नाव आलं काय? बिंदुसर तीर्थ. आणि ते आजही सरस्वती नदीच्या काठावरती आजही ते पाहायला मिळतं बरं का. आणि त्या बिंदुसर नावाच्या तीर्थावरती कर्दम ऋषीला भगवंत प्रसन्न झाले. म्हणले काय इच्छा आहे? पत्नी पाहिजे ना मनासारखी? म्हणले नाही मला संसार करायचा नाही. म्हणले असं कसं जमत? ज्याच्यासाठी तपश्चर्या केली ते तुम्हाला तेच देणार म्हटले मी. म्हणले देवा मी लग्न करतो पण माझ्या घरी मुलगा म्हणून तुम्हाला जन्माला यावं लागल. म्हणले तथास्तु. आणि मग काय आता सर्व ठरलेलंच होतं. इकडे मनु आणि शत्रुपा आपल्या मुलीला घेऊन आले मुलगा पाहण्यासाठी. आता पूर्वी बायोडाटाची व्यवस्था नव्हती म्हणून हे पाहायला गेले. पण महाराजांनी मुलगी पाहत असताना खरंच भगवंताने आपल्या योग्य दिली का? परीक्षा घेतली बरं. प्रश्न विचारला नाही पण परीक्षा घेतल्याशिवाय राहिले. काय मुलीची परीक्षा घेतली पहा. 3 आसन टाकले बसायला. 3. एक टाकलं मनु आणि शत्रुपेला. आता हे सासरा आणि सासू होणार आहेत म्हणून हे आसनावर बसले तरी चालतील. आणि 3रं टाकलं देहूतीला बसायला. आता परीक्षा यामध्ये होती. काय परीक्षा होती? जर देहूती मी टाकलेल्या आसनावर बसली तर ही आपली सेवा करणार नाही, आपल्याकडून सेवा करून घेणार. ही म्हणणार मालक तुम्ही चहा प्यान मला घेऊन या, तुम्ही पाणी प्यान मला घेऊन या. ही आपल्याकडून सेवा करून घेणार, आपली सेवा करणार नाही. आणि जर नाही बसली तर ही आपल्या आज्ञेमध्ये राहणार नाही. आता काय करायला पाहिजे त्या मुलींना? पण महाराज तीही देहूतीच आहे. तिने विचार केला अरे जर मी आता या आसनावर बसले यांचं माझं जर लग्न झालं तर माझ्या पतीकडून सेवा करून घेतल्याचं पाप मला लागल. आणि नाही बसले तर आज्ञा मोडल्याचं पाप लागल. मग काय करावं? तिने उजवा हात आसनाला लावला आणि त्याच्या बाजूला बसली. महाराज म्हणले मुलगी पसंत आहे. मुलगी पसंत आहे म्हणले. ही परीक्षा. म्हणले मुलगी पसंत आहे पण देहूतीला पुन्हा आड घातली. म्हणले हे बघ तुझ्यासोबत लग्न करतो पण एक मुलगा झाल्याच्या नंतर वनाला निघून जाईन भगवंताच्या प्राप्तीसाठी. आता ती देहूती होती. ती म्हणली असा महात्मा मला जर पतिरूपाने प्राप्त होत आहे काही हरकत नाही म्हटली. आता ती देहूती होती. आताची देहूती तर म्हटली असती हा आता तर महाराज मंडळीचं अवघडच झालंय. धोत्रावर यांना मुली पसंतच करीत नाही. मग त्या देहूतीने होकार द्याला महाराज तुमच्यासारखे महात्मे भेटत असतील. आणि मग दोघांचं लग्न लावून दिलं. आणि देहूती आता महाराजासोबत आली. म्हणले कुठं राहायचं आपलं? म्हटले ते बघ की त्या नदीच्या काठावरती ती झोपडी दिसते ना तीच आपली. म्हणले ही झोपडी? म्हटले हा. म्हणले बघ ते आपलं घर आहे, तुला काय सजवता येत असेल तर सजव. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काही तर ते केलं असलं तर बघ म्हणले. ते भेटतं की ते काहीतरी विनवत असतात. तू काही पडदे वगैरे केले असले तर लाव म्हणले आपल्या घराला जरा सजवता आलं तुला तर. आणि देहूती ज्या टायमाला त्या झोपडीसमोर आली ना काकू तर तिनं पाहिलं तर त्या झोपडीमध्ये सगळे बिळच. वरती पाहिलं तर पक्ष्यांचे घरटे. पण त्या ठिकाणचं ते वातावरण पाहून तिला असा आनंद झाला. का आनंद झाला? कारण बीळ होतं उंदराचं पण राहत होता सापही आणि उंदीरही. घरट होतं चिमणीचं पण तिच्याही त्या घरट्यामध्ये सापही राहत होता. ससाही त्याच ठिकाणी. अरे सापाचं उंदराचं
वैर आहे, एकमेकाचे दुश्मन आहेत ते. पण तिने सांगितलं बा माझ्या मालकाची ताकद किती आहे. अरे माझ्या मालकाच्या ताकदीमुळे 2 दुश्मन एका घरात आनंदाने राहतात. ही झोपडी माझी काय स्वर्गापेक्षाही कमी नाही. आणि मग तिने ते झाडायला वगैरे स्वच्छ करायला सुरुवात केली. ही झाडण्यात मग्न झाली आणि महाराजांनी जे पद्मासन घातलं, हरिओम, जे समाधीला बसले, भजन सुरू केलं. 3:30 वाजले तरी महाराज उठाला. नुसते 3:30 नाही वाजले, 3.5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 12 वर्ष एवढ्या दिवस तपश्चर्या केली महाराजांनी की आता देहूतीच्या डोक्याचे केस पांढरे झाले, पाठीचा कणा वाकला, चेहऱ्यावरती झुऱ्या पडल्या. पण देहूती माहेरी निघून गेली नाही बरं का. देहूती माहेरी निघून गेली नाही, रात्र दिवस आपल्या मालकाची सेवा केली बरं का काका. रात्र दिवस आपल्या मालकाची सेवा केली. आणि मग एक दिवस ते झाडून वगैरे काढत असताना त्या कर्दमाचं लक्ष गेलं. कोण बरं ही स्त्री असेल, कोणाला म्हणायले आहेत ना तुम्ही, कुणाला म्हणायलेत काकू? स्वतःच्या पत्नीला. महाराजांनी म्हटलं कोण तुम्ही, तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. कुणाला म्हणायलेत? आपल्याच पत्नीला. आता ती देहूती होती महाराज, ती देहूती होती. तिने सुंदर उत्तर दिलं, मालक अहो देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपल्या दोघांचं लग्न झालं, मी तुमची पत्नी आहे. देहूतीनं असं उत्तर दिलं. आपण आपल्या घरी जाऊन विचारावं आपल्या पत्नीला, तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. आपली पत्नी काय म्हणेल? आपली पत्नी म्हणेल तेव्हा तर आंतरपाठाच्या वरून पाहत होतात, आता का डोळे फुटले का काय, मला विचारतात कोण आहे म्हणून. हा, पण देहूतीने उत्तर दिलं, मालक मी तुमची धर्मपत्नी आहे. असा आनंद झाला. तू अजून माझी सेवा केली, काय इच्छा आहे सांग म्हटली तुझी, काय इच्छा आहे? आणि मग मला सांगा काकू, लग्न झालेल्या मुलीची सर्वात मोठी इच्छा कोणती हो? हा, सिंगापूरला फिरायला जायचं. मग लग्न झालेल्या सर्वात मोठी इच्छा मुलीची, लग्न व्हावं, दारात एखादं लेकरूबार खेळावं, तेव्हा त्या संसाराला फळ आलं. म्हणले महाराज कोण्याही स्त्रीची एकच इच्छा, ती म्हणजे ही. म्हातारे झाले, पण महाराजांनी एक विमान तयार केलं, सर्व प्रकारचे भोग त्या विमानामध्ये, आणि सांगितलं जा तिथं एक सरोवर आहे त्याच्यामध्ये स्नान कर. आणि देहूती स्नान करायला गेली. अनेक अप्सरेने तिला स्नान घातल्याच्या नंतर 18 वर्षाच्या मुलीसारखं तरुण झालं. महाराजांनी तपश्चर्याच्या बळावरती स्वतःला तरुण केलं आणि त्यांचा संसार त्या विमानात सुरू झाला. पाहता पाहता काकू 1, 2, 3 अशा 9 मुली झाल्या महाराजांना. 9 मुली झाल्यावर एक दिवशी महाराजाचं लक्ष गेलं, म्हटले अरे 9 मुली झाल्या, आपल्याला मेळच लागला ना. आणि संसाराचं असंच आहे, संसारात कधी टाइम जातोय याचा मेळच लागत नाही. आता या ठिकाणी बसलेल्या कोण्याही व्यक्तीने मला लिहून द्या, महाराज मी या दिवशी म्हातारी झालो किंवा म्हातारी झाले, सांगता का तारीख? मी या दिवशी म्हातारी झालो किंवा म्हातारा झालो, म्हातारी सांगता येतं का? अरे कधी टाइम गेला मेळच लागला नाही. 9 मुली झाल्या. महाराजांनी जे कमंडल उचललं आणि वनाच्या दिशेने चालले. देहूतीने आवाज दिला, ओ कुणीकडं? म्हणले बोललो होतो ना तुला, एक मुलगा झाल्याच्या नंतर जाईल. म्हणले मग मुलगा झालाय कुठं? या मुलीचे लग्न लावून कोण देईल? आणि मग कर्दमाच्या आठवणीत आला, अरे आपल्या घरी जगाचा मालक जन्माला येणार आहे. आणि मग 10व्यांदा जो मुलगा झाला तो म्हणजे सांख्यशास्त्राचा हा जनक कपिल महाराज. बोल कपिल भगवान की जय. कपिल महाराजांचा काय झालेला आहे? प्रादुर्भाव झालेला आहे. ब्रह्मदेवाच्या 9 मुलासोबत आपल्या 9 मुलीचे लग्न देव लावून दिले आणि कर्दमाने कमंडोली घेतलं, भगवंताचं भजन करायला वनात निघून गेले. आणि आता आपल्या घरी जगाचा मालक जन्माला आलाय हे देहूतीला कळल्याच्या नंतर एका मोठ्या दगडाच्या शिळेवरती त्याला बसवलं.
आणि देहूती त्याच्या पायाजवळ बसली आणि देहूतीने आपल्या मुलाला विचारायला सुरुवात केली, काही प्रश्न विचारले. बाळा, भजन करायला बसल्याच्या नंतर भजन होत नाही, विक्षेप होतो, का होतो? मोक्ष कोणाचा आहे, मनाचा आहे का आत्म्याचा? असे प्रश्न विचारले आणि या प्रश्नातून सांख्यशास्त्राची उत्पत्ती झाली. भगवंताने सांगितलं, आई, भजन करत असताना विक्षेप का होतो? भजन करत असताना मधातच काहीतरी अडथळा का येतो? हा सर्व स्वभाव मनाचा आहे. हा स्वभाव कशाचा आहे म्हटले? मनाचा आहे. आई, हे मन आहे खूप चंचल आहे. बघा की ज्या कुणी पंढरपूर पाहिलंय, सर्वांनीच पाहिलंय. आता पंढरपूर म्हटलं की नाही तुमचं मन लगे गेलं की नाही चंद्रभागेमध्ये? काही तर पुंडलिकाच्या समोर जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत आलं. मन एवढा वेग आहे मनाला. आई, हा मनाचा स्वभाव आहे. हे सर्व मनामुळे होत आहे. हे सर्व मनाचा स्वभाव आहे. हे सर्व मनामुळे होत आहे. म्हणून आई, ह्या मनाला नेहमी सांगितलं पाहिजे, आई नेहमी आपल्या मनाला समजून सांगितलं पाहिजे, मना तू एक करी तुझा रे पंढरी. नेहमी सांगितलं पाहिजे, मन रे मन रे कृष्ण नाम कहिली जे बाके बिहारी कहली जे. कृष्ण नाम कहिली जे बाके बिहारी कहली जे. कृष्ण नाम कहिली जे बाके बिहारी कृष्ण नाम कहली जे बाके बिहारी मन रे. टाळी वाजवा सर्वांनी. मनाला उपदेश बर का. हे मना, इतरत्र फिरू नको. कहिए सुनिए भगत भागवत और कहा सखी कीजे. कहिए सुनिए भगत भागवत और कहा सखी कीजे. प्रभु के वचन सत्य कर्माना संत समागम कीजे. मन रे मन रे कृष्ण नाम कहिली जे बाके बिहारी कहली जे. कृष्ण नाम कहिली जे बाके बिहारी कहली जे. मन रे कृष्ण नाम कहिली जे बाके बिहारी आपल्या मनाला सांगायचं, मना का बरं उगाच लोकांचं नाव घेऊन बेजार होतो? का दुसऱ्याचं चिंतन करून बेजार होतो? मना, तुला जर म्हणायचं असेल नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला छंद. आपल्याला छंद नाही का गोविंदाचा? नाही.
आपल्या मनाला छंद नाही का गोविंदाचा नाही? आपल्या मनाला खूप छंद आहे. हा, म्हणून तर भगवंत आपल्यापासून दूर आहे. गोपिकांना संतांना छंद देवाचा असल्यामुळं त्यांचा उद्धार. आई हे सर्व मनामुळं होतं. हा, गती अधोगती मनाची या युक्ती, मन लावा एकांती साधू संगी. मनाला आवरा, मनाला आवरा. पण मनाचा स्वभाव असा खतरा आहे महाराज, आवरत नाही. जगद्गुरु तुकोबारायने आपलं वकिली पत्र घेतलं आणि म्हणले, देवा माझे मज कळो येते अवगुण, पण काय करू म्हणा अनावर. मला कळतंय ते वाईट आहे, पण माझं मन आवरत नाही ना. आई हा सर्व प्रकार मनाचा आहे, म्हणून मनाला समजून सांगितलं पाहिजे. मनाला म्हणा छंद आहे का नाही? घे म्हणा छंद. छंद या नामाचा घे, छंद गुणाचा घे, छंद भगवंताचा घे. गोपिकांनाही छंद लागला होता ना. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. लागला लागला छंद हा लागला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला. 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 यमुनेच्या काठी चिलका चोरून भेट मला देशील का. 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 सांगणे बोलणे, सांगणे बोलणे, कन्हैया लागला तुझा रे छंद मला. 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 मथुरेच्या बाजारी येशील का. हा, असा छंद लागला पाहिजे. काकू एक आहे, मनाचा स्वभाव वाईट आहे. मन सारखं चंचल आहे, पण मनाचा एक स्वभाव चांगला आहे. काय? मन जर एखाद्या ठिकाणी रमलं तर पुन्हा मागं येत नाही. एकदा का मन भगवंताजवळ लागलं ना, मन मन राहत नाही, मन गोविंद होतं. मन काय होतं? आई हा सगळा प्रकार मनाचा आहे, सर्व प्रकार मनाचा आहे. आई आपल्या मनाला सांग. सुंदर असं दोघांचं बोलणं आहे, भरपूर आहे. हे सांख्यशास्त्राची उत्पत्ती झाल्याच्या नंतर, आपल्या आईला बोध केल्याच्या नंतर, त्या देवतीच्या शरीराचं जाग्यावर पाणी झालं आणि सिद्धधा नावाची एक नदी तिच्या शरीरापासून निर्माण झाली. आपल्या आईचा उद्धार केल्याच्या नंतर कमंडलू घेतलं आणि कपिल महाराज भजन करण्यासाठी वनात निघून गेले. या ठिकाणी 3रा स्कंद समाप्त होतो. आता 4थ्या स्कंदामध्ये मनु आणि शत्रुपेच्या